हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूप टेस्टी अशी मेथी बटाटा ही रेसिपी पाहणार आहोत. करायला एकदम सोपी आणि टेस्ट म्हणाल ना तर मेथी न खाणारे पण आवडीने खातील, एवढी टेस्टी लागते. कारण कसं असतं, मेथीची भाजी थोडीशी कडवट लागते म्हणून मुलं नाही तर मोठी माणसं पण काही काही खायला नको म्हणतात. तर तुम्ही पण जर अशा प्रकारे जर बनवली ना तर खरंच खूप आवडीने खातील, एवढी टेस्टी लागते. खूप सुंदर आणि टेस्टी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, एक जुडी मी घेतली मेथीची, स्वच्छ निवडून घेतली आणि चांगली 2-3 पाण्याने धुवून घेतली. कारण पावसाळ्यामध्ये मेथीला नाही, सर्व भाज्यांना माती खूप असते. अशा प्रकारे तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपण ती निथळत ठेवली. त्यानंतर सर्वप्रथम आपण तेल टाकलं. तेल छान गरम झालं. भरपूर असा लसूण ठेचून टाकला आहे बघा. लसणाने खूप छान असं फ्लेवर येतो त्याला. ठेचून टाकला ना तर अगदी छान चव येते लसणाची. आणि लसूण आहे तो छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवर आपण लसूण परतायचं आहे. तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी केली तर तुमचा लसूण करपू शकतो. त्यानंतर भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मध्यम तिखट आहेत. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये घालू शकता. आणि छान लसूण आणि मिरची आपण मध्यम गॅसवर छान परतून घ्यायची, म्हणजे तिचा स्वाद आहे तो भाजीला छान लागतो. तुम्हाला जर हवं असेल, आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट पण येते, वापरू शकता. पण आमच्याकडे हिरवी मिरची अशी काढून टाकायला लागते, म्हणून मी अशा प्रकारे चिरून घातली आहे. छान अशी दाबून दाबून घ्यायची, म्हणजे तिचे जो तिखटपणा आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरेल आणि छान अशी खमंग फोडणी बसेल. तुम्ही जेवढी खमंग फोडणी द्याल की नाही, तेवढी तुमची भाजीची चव असते ती द्विगुणित होते. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे बघा. लसूण मिरची रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतला. त्यानंतर एक खास वस्तू वापरली आहे, ते म्हणजे टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे. त्याने जो भाजीचा कडवटपणा असतो तो कमी होतो आणि भाजी खूप छान चवीला लागते. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा. अगदी भाजी न खाणारे पण आवडीने खातील. त्यानंतर एक बटाटा मी साल काढून घेतला आणि त्याचे अशा प्रकारे मध्यम आकाराचे त्याचे पीस करून घेतले आणि ते आपण तेलामध्ये टॉमॅटो आणि बटाटा छान परतून घेणार आहोत. कारण आपण ह्या भाजीला पाण्याचा वापर करणार नाही, वाफेवरच छान अशी शिजवणार आहोत. त्यामुळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा. हे बघू शकता आपण, छान बटाटा टॉमॅटो आपलं छान परतून झाला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये मेथीची भाजी घालून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण निम्मी भाजी घालणार आहोत, कारण भाजी दिसताना जास्त दिसते. मग निम्मी भाजी आपण परतून घेणार आहोत आणि नंतर आपण ती थोडीशी कमी झाली की मग आपण राहिलेली भाजी घालून घेणार आहोत, कारण हलवायला पण आलं पाहिजे. हे बघा, खूप सुंदर एवढा छान वास सुटला आहे हिरवी मिरची आणि लसणाचा. खूप सुंदर लागते भाजी. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा. अगदी तुम्ही एक चपाती एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाल, एवढी टेस्टी लागते मेथी बटाटा. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा. छान अशी बघा आपण परतून घ्यायची, म्हणजे ती कमी होईल. सुरुवातीला वाफेवर अगदी मध्यम आचेवरच परतायची आहे. त्यानंतर आपण राहिलेली मेथीची भाजी त्यामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला छान अशी हलवायला होईल आणि ती छान अशी परतून घेता येईल. हे बघा, राहिलेली सर्व भाजी मी त्यामध्ये घालून घेतली आहे. खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो. अशा प्रकारे अवश्य तुम्ही मेथी बटाटा मी केले त्या पद्धतीने बनवून बघा. छान अशी आपण ती खालीवर करणार आहोत, वरची बाजू खाली, खालची बाजू वरती. त्यामुळे आपली भाजी छान शिजली जाईल. आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, कारण याला भाजीला आपण धुतली आहे, त्याचं पण पाणी सुटतं आणि नंतर आपण मीठ घालणार आहोत, त्याने पण छान असं पाणी सुटतं भाजीला. आणि वाफेवरच शिजवून घ्यायची, त्यामुळे चव खूप छान लागते भाजीची. हे बघा, अशा प्रकारे आपण छान परतून घेतली आहे. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण मीठ घालून घेतलं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान अशी आपण परतून घेणार आहोत.
म्हणजे छान भाजीला पूर्ण बटाट्यांना पण त्या मिठाचा स्वाद लागेल आणि छान अशी आपली वाफेवर भाजी शिजवायला ठेवणार आहोत. त्यानंतर मी झाकण ठेवलं आहे. काही काही जण भाजीवर झाकण ठेवत नाही, त्याचा हिरवा कलर कमी होतो, पण मी ठेवते झाकण. हे बघा कसं पाणी सुटलं आहे बघा. अजिबात आपण भाजीला येथे पाण्याचा वापर केला नाही, पण त्या वाफेवरच छान शिजवून निघणार आहे भाजी पण आणि बटाटा पण. कारण बटाटा आहे तो पण पटकन शिजतो आणि भाजी पण पटकन शिजते. खूप सुंदर चवीला लागते बघा. त्यानंतर आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत, म्हणजे खाताना असा तो दाताखाली आला ना की खूप सुंदर लागतो. अशा प्रकारे कूट घातल्यानंतर शेंगदाण्याचा झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती छान शेंगदाण्याचा फ्लेवर आहे तो पूर्ण भाजीला लागेल. अगोदर छान परतून घ्यायची आहे, खालीवर करून घेऊन. रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल ना तर पटकन एक लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन प्रेस करा. छानशी कमेंट करा. हे बघा किती सुंदर अशी आपली भाजी. बघा छान असं शेंगदाण्याचं कूट आहे तो पण छान भाजीमध्ये हे झालं आहे, एकसारखा झाला आहे बघा. झाकण ठेवलेला राहिला माझं ते व्हिडिओ. थोडीशी मी 2 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं, म्हणजे छान असं शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये मुरला जातो. बघा किती सुंदर झाली आहे आपली मेथी बटाट्याची भाजी. अप्रतिम अशी भाकरीबरोबर तर हे बघा जवळून दाखवते किती सुंदर झाली आहे बघा. भाकरीबरोबर तर ती एवढी छान लागते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तुम्ही कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता. एवढी सुंदर अशी मेथी बटाटा भाजी तयार झाली आहे. मी भाकरीबरोबर तुम्हाला सर्व करून दाखवते बघा. खूप सुंदर आणि एवढी छान लागली ना की अजिबात भाजी कडू लागली नाही. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे. चला तर मग पटकन एक लाईक करून घ्या, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्वस्थ रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची